इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित अधिकारी पुढील व्यक्तीसोबत अरेरावीची अवमानकारक व वादग्रस्त भाषा वापरताना कॅमेऱ्यात कैद झालाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अधिकारी स्वतःची व आर्थिक सामाजिक ताकद सांगत दबाव टाकताना दिसतोय. माझ्याकडे भरपूर जमीन आहे, मी खानदानी मोठा आहे, पैसा पाण्यानं भरपूर आहे, 10-20 लाख रुपये टाकून मोकळा होतो, अशा प्रकारची वक्तव्य करत ते आपले संपत्ती आणि पैशांची ताकद मिरवत असल्याचं ऐकू येत आहे. तसेच 75 एकर बागायत जमीन आहे, ऊस बागायत सगळं आहे, मी पगारी नोकरीसाठी काम करत नाही, हौसेनं काम करतो. याचबरोबर माझ्या बापाला 2.25 लाख रुपये पेन्शन आहे, साहेबांना कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही घाबरत नाही, माझ्या विरोधात काय करायचंय ते करा, अशा धमकीवजा वक्तव्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या संपूर्ण प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाची पद्धत, अधिकाऱ्यांची भाषा आणि सामान्य नागरिकांशी होणारी वागणूक यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून चौकशी व कारवाई होते का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ आहे. ते व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीला म्हणतात, मी गंमत म्हणून काम करत आहे, माझ्या घरी 17 एकर केळी आणि 17 एकर ऊस आहे, डायरेक्टर साहेबांना भेटलं म्हणून काम होत नाही, आलं लक्षात? आतमध्ये भेटा आणि काय झालं ते विचारा. साहेबाला पाठवलं किंवा कुठे पाठवलं तरी मी घाबरणारा नाहीये, मी पळस देवचा आहे, मला नोकरीची गरज नाहीये. तुम्हाला एक सांगतो, माझ्या घरी 17 एकर केळी आणि 17 एकर ऊस आहे, मी इथं एकुलता एक आहे, तसलं करू नका, साहेबाला पाठव आणि बाकी काय ते तुम्ही मला पाठवायचं आहे ना, ते कशाला पाठवला, तुम्ही कशाला येता, मग तुम्हाला एक नंबर देतो, फोन करून या, मी 1 तारखेला हजर झालोय, त्या आधीची माहिती माझ्याकडं नाहीये. साहेबांना फोन केला म्हणजे आम्ही घाबरतो असं नाहीये, आम्ही त्यांना घाबरत नाही, तुम्ही प्रेमानं बोलला असता तर कपडे देखील काढून देईल, पण तुम्ही सरळ साहेबांना फोन केला, मी सर्वांना पुरून उरतोय, मी खानदानी आहे असं म्हणत या अधिकाऱ्यानं संबंधित व्यक्तीला धमकीवजा इशारा दिल्यानं नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केलाय. या व्हिडिओतील अधिकाऱ्याचं नाव किंवा बाकी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये, पण त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जाते. कुठल्या साहेबांना? पवार साहेबांना. आपले उपाध्यक्ष खात्यांना पाठवलं तुम्ही? होय की मग काय झालं पाठवलं म्हणून? ते मला म्हणले तात्काळ कारवाई करा. अहो म्हणलं मी इथं नाहीच तर काय कारवाई करता, मला उपलब्ध तर होऊ दे ना. डायरेक्ट साहेबाला भेटलं म्हणजे काम होत नाहीत, आलं का लक्षात? आतमध्ये भेटा, ते काय झालंय विचारा, लगेच काढून देत तुम्हाला. काढलं पण असेल त्यांनी, तुम्ही विचारायचं साहेब. रवी हो का, साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं तरी मी घाबरणार नाही, मी पळस देवचा आहे प्रॉपर. घाबरायसाठी नाही साहेब, आम्ही माहिती मिळाल्यासाठी. पाटील तुम्ही हे करताय, मला नोकरीची गरज नाही. आम्हाला कागदपत्र मिळाले म्हणजे झाले, आम्ही शासकीय फी भरायला सांग का माहितीसाठी. हा 17.5 एकर ऊस आहे, 17.5 एकर केळी आहे, मी गंमत म्हणून नोकरी करतोय, मी इथं काय नोकरीला आलेलो नाही. एकुलता एक काही लक्षात घ्या, असलं करू नका. साहेबाला पाठवून ह्याला पाठव, शेतपळ गाड्यात माझे पाहुणे, मला माहिती का? अर्ज साहेबांना पाठवलं मग काय झालं साहेब? साहेबाला पाठवलं, साहेब मला म्हणजे तात्काळ कारवाई करा. अरे मला ह्यांनी दिले तर मी करू का कसं? नाही, त्यांचा बी हेतू माहिती देण्याचा असेल की काय? मान्य आहे ना माहिती देण्याचा, पण तुम्ही त्यांना कशाला पाठवायचं? मला येऊन भेटायचं ना. तुम्ही तुम्हाला 2दा भेटलो की साहेब मी त्यासाठी. अहो 2दा भेटले, पण मिळालं पाहिजे ना मला. तो माझ्या घरात ठेवलंय. आम्ही साहेब 60 किलोमीटर वरून येतो इतक्याला. अहो नका येऊन, आम्ही फोन नंबर देतो तुम्हाला, तुमच्याकडे नंबर आहे माझा, फोन नंबर, तुमचा फोन आलता परवा, मला माहिती आहे ना. फोन बी आलता साहेब, 3 अर्ज आहेत माझा, अजून तुम्ही कुठलीच माहिती दिली नाही. आता म्हणतात त्या माहितीशी माझा संबंध 1 तारखेला हजर झालोय, त्याच्या आधीची माहिती मी जबाबदार नाही. आता ही सुद्धा माहिती तुम्ही द्याय नाही, आता किती दिवस झालं? येतो ना 2, मी द्यायचा विषय नाहीये, मी यांना लिहीन, तुला मिळेल नाही मिळेल. ए रवी इकडे रे, मला आता तारीख द्या, त्या तारखे दिवशी येतो मी. ह्याला पटत नको साहेब, तुमचा फोन स्विच ऑफ लागतो. आता फोन लावला तुम्ही तुमचा, लावा ना फोन, लगेच फोन लागतोय माझा. हो की 58-17/21 ही प्रकरण कुठे बघ बरं, आमचं ते येऊ द्या, आमचं चॅनल लिपिक. तुमचे 21 प्रकरण म्हणजे वर्जन 1 मधले का 2 मधले हे आहे का बघ बरं. प्रथेंची लगेच अर्जंट घे, लगेच काढ, लगेच झेरॉक्स काढून आण, मी फी भरतो त्याची. घे
साहेबाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही मूळ प्रकार- घाबरतो असं नाही. घाबरासाठी नाही साहेब, आम्हाला फक्त अहो, माहिती तुम्ही मिळाली. साहेबाला कॉन्टॅक्ट करताय, मला साहेब पाठवते रट्टे पाटील. साहेब म्हणजे आपले पवार साहेबच ना. अहो पवार साहेबच की. हा हा. रट्टे पाटील, मी पण मोठा खानदानी माणूस आहे. ऑफिस बिपीस गेलं तिकडं, मला काय करायचं करा माझ्या विरोधात. आम्ही असलं कशाला करू काय- नका. प्रेमात काही बी होतं, प्रेमात मी तुम्हाला सांगतो कपडे काढून देईन, पण मला आडवा आला का नाही तुम्ही साहेबाला पाठवताय अहो, राव. आम्ही सर्वसामान्य कशाला अहो, अधिकार सर, लागलो? अहो, मग कशाला पाठवताय साहेबाला? मला येऊन भेटा ना, मी इथं बसतोय ना. साहेब आहेत का आज इथं? हं? दोन कशाला तारीख- पाठवायचं तिकडे साहेबाला? जेवढी प्रेमाने प्रेमात जेवढी काम होतील तेवढी होतील. तुम्ही अहो सगळे तालुका ही सगळं ऑफिस माझ्या मागे लागलं इथं, मला इथनं घालवायचं. मी का तर लोकांची कामं करतोय चांगली म्हणून. नाही, काम तर झाली पण. माझ्या मागे बाया सोडल्या, गडी सोडले, सगळे सोडले, बाया सुद्धा सोडल्या. तुम्हाला काय माहिती की गोष्ट? नाही, मी पण कशाला. मी पुरून उरलोय सगळ्याला. लक्षात घ्या, मी खानदानी मोठा आहे, पैसा पाण्याने भरपूर आहे. कुठं पैसे लागले ना, कानाकानात 10-20 लाख रुपये टाकून मी मोकळा होईल. तुम्ही असं समजू नका. 75 एकर बाग आहे ते माझं, उजनीच्या कडेला पलीकडे, पळदेवच्या पलीकडे. कुणाला विचारा चौकशी. संपत्तीचा साहेब नाही संबंध. संपत्तीचं नाही. आपण तुम्हाला शासकीय वाटतं काम ह्यो करतोय. शासकीय काम करतोय, पण तुम्हाला वाटतं हे पगारासाठी करतोय. नाही, नाही, नाही. आम्हाला- असलं नाही. मी हाऊस म्हणून काम करतोय, काम करायचं म्हणून करतोय. माझा बाप इतका मोठा आहे ना, त्याला 2.5 लाख रुपये पेन्शन आहे. आम्हाला नाही ना साहेब एवढं. आम्ही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.